मकर संक्रांत जवळ येते आहे आणि संक्रांत विशेष आज आपण तीळ गुळाची खमंग अशी ही पुरी पाहणार आहोत. 15 दिवस आरामात टिकते. तर याला तिलोरीसुद्धा म्हटलं जातं. अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि वितळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. चमच्याच्या साहाय्याने वितळून घेऊ शकता. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी तीळ, चवीनुसार मीठ, वेलचीची पूड घातलेली आहे आणि थोडं थोडं हे गुळाचं पाणी घालत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. जास्त सैलसर करायचं नाही. मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची. 10 मिनिटं ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर चांगली मळून घ्यायची कणिक आणि गोळे तयार करून अशा पद्धतीने ही लाटून घ्यायची. वाटीच्या साहाय्याने आकार द्यायचा आणि ते तिलोरे आपल्या लाटून तयार होतात. गरमागरम तेलामध्ये मस्त अशा ह्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर इथे आपल्या तिळगुळाच्या मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि वाट कसली पाहताय पटकन फॉलो करा आणि लाईक करायलाही विसरू नका.